एक मिनिट दादा. हे बघा मित्रांनो, जे चिलापे भेटले. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ND फिशिंग या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पिंजऱ्याने मासेमारीसाठी जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आज तुषार दादा आणि बाळ सुद्धा आहे. तर बघू आता आपल्याला, आपण बोटीने जाणार आहे मासे पकडण्यासाठी. हे बघा, बाळ देखील हाय करत आहे. तर बघू आता आपल्याला किती मासे भेटतात, म्हणजे चिलापी मासे किंवा मरल मासे, कुठल्या प्रकारचे मासे भेटतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. हे बघा मित्रांनो, अशा टाईपचा पिंजरा आहे. अरे दांड्यावर घेतो ना का मी, दांड्यावर घेतो वडी तू तिथनं. हे बघा, इकडून मासा आत जातो पण रिटर्न येता येत नाही माशाला. थांबा आता, नको फिरवा फिरले करू. हे बघा मित्रांनो, असा टाकायचा पिंजरा. पिंजरा तर कुठे ती बसत असते परत भिजल्यावर पाण्यातच वर पाणी असते दोऱ्यात. तिरका बसल्यावर चालतो काय? आता सध्या तर मासा नाही बसत एवढं पाण्याला, पाणी तरी व्हावं. हा का? हे बघा मित्रांनो, पिंजरे अशा प्रकारचे आहे. तर बघा मित्रांनो, जिकडे आपण काल पिंजरे टाकले होते ते असं लोकेशन आहे. नदीचा एकदम कॉर्नरचा भाग आहे हा. जेव्हा जेव्हा नदीचं पाणी वाढतं तेव्हा सगळे मासे किनारला येण्याचा प्रयत्न करतात. तर बघा मित्रांनो, पहिला पिंजरा आपण काढतोय. मीडियम साईज हे बघा, हा दुसरा वाला पिंजरा आहे. मोठी साईजला, मोठी साईज चिलापी आहे. हे बघा, तिरंदाजाने परत पाण्यामध्ये टोपी मारली तिसरा पिंजरा काढण्यासाठी. हे बघा, त्याच्यात मोठी साईज आहे जरा.
ती मेली कशामुळे बरं दादा चिलक? शेकड्याने खाल्ली तिथे तोंड दुखलं तिला. हा का? तिला बघ ना ती कातरली दिसते. हा, हा. कडवचा होता ना ते. हे बघा मित्रांनो, हा 5वा पिंजरा आहे. साईज बघा ह्याच्यातली एक नंबर साईज आहे. फक्त एका पिंजऱ्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 किलो मासे. फुल साईज. शेवटचा 6वा. किती आहे दादा? 6वा शेवटचा. ह्या लाईनी मधला शेवटचा म्हणजे 6वा. अजून एक आहे का? 7. टोटल 7 पिंजरे होते. हा सेकंड लास्ट आहे. हे बघा ह्याच्यात पण मोठी साईज आहे मस्त. खेकडा पण आहे. नांगे तुटले आहे त्याच्यात. एक नांगे राहिली. धरता का त्याला? आता आलं तर झालं. हे बघा पिंजऱ्यामध्ये. हे बघा मित्रांनो, किरण दादा एकदम पाण्यामध्ये डुबी घेऊन पिंजरे काढते. एवढं सोपं काम नाही मित्रांनो ते. जे असं वाटतं ते सोपं नाही आहे. भरपूर अशी रिस्क आहे. हे बघा एकदम मोठी साईज आहे. मित्रांनो, पहिले जे 7 पिंजरे होते ते काढून झाले आणि जवळजवळ त्यात 25 ते 30 किलो चिलापी मासे भेटले आपल्याला. तर आता आपण आलो आहे दुसऱ्या स्पॉटवरती. तर बघू आता ह्या स्पॉटवरती किती मासे भेटतात आपल्याला. हे बघा एकदम काट्यामध्ये पिंजरा टाकला होता आपण. थाव नाही का दादा? लाकडी बांबूच. हे बघा बांबूचं पिंजरे स्पेशली स्नेकेड साठी यूज होतो. स्पेशली मरळीसाठी म्हणजे स्नेकेड साठी हा पिंजरा यूज करतो. बांबूचा पिंजरा. पण त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचा देखील मासा पडू शकतो. त्याच प्रकारे आपल्याला चिलापी भेटलाय त्याच्यामध्ये. मोठ्या चिलाप्या गेलाय का? मासा बसला. मित्रांनो, हा तिसरा टप्पा आहे. आपल्या 2 टप्प्यातले चिलाप्या काढून झाले म्हणजे पिंजरे काढून झाले. हा गरम आहे का? बघा डुबी मारून पिंजरे काढायचं काम चालू आहे. फुले वाटतं दादा. थोडा उठला दादा आहे. एक मिनिट दादा. बघा मित्रांनो, अजून एका
सापडले आपल्याला. 7-8 किलो पर्यंत साईज. मित्रांनो बघा तर मित्रांनो जेवढे मासे भेटले आपल्याला तेवढे हे बघा हे कीपिंग नेट आहे त्याच्यामध्ये भरूया आपण. हे बघा बघा कीपिंग नेट अशी लावली आहे. हे बघा भरपूर असे मासे भेटले आपल्याला. हे बघा पूर्ण बोटमध्ये मासे आहे. वरती आधी इकडं बघा. दाखव बरं दादा. हे बघा किती अंडे सोडतात ते बघा ना चिला. हे बघा मस्त मोठ्या साईजची चिला ते. काट लागायचं टेन्शन नाही काय. हा नेणार आहे दादा. बरं मला तो बाजू टाकलेला हा काय आहे का दादा पिशवी. हे बघा मित्रांनो पूर्ण कीपिंग नेट भरली आहे.